गोकर्ण म्हणजे त्या कथेमध्ये आपल्याला वाटतं की धुंदकारी आणि गोकर्ण भाऊ होते. नाही, खरा अर्थ गोकर्ण म्हणजे सद्बुद्धी आणि धुंदकारी म्हणजे आपल्या आत असलेले, आपल्या मनात असलेले, आपल्या डोक्यात असलेले वाईट विचार. आणि श्रीमद भागवत म्हणजे तो दिव्य प्रकाश जो आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातो, जो आपल्याला या सगळ्या अंधारातून बाहेर काढतो. हा आहे खरा या गोकर्ण महात्म्याचा अर्थ. म्हणूनच गोकर्ण महात्म्य श्री भागवत वाचन सुरू करण्याच्या आधी सांगितलं जातं, कारण हे थोड्याफार अंतराने आपल्यामध्ये सगळे दोष असतात आणि हे हळूहळू थोडेसे कमी होऊन आपलं मन निर्मळ व्हावं आणि ज्यामध्ये श्रीमद भागवताचे दिव्य शब्द आतमध्ये उतरावेत हा उद्देश असतो. म्हणून सांगितलं जातं आधी गोकर्ण महात्म्य. गोकर्ण महात्म्य आपल्याला आतून तयार करतो, कारण ते श्रीमद भागवत वाचनासाठी आपलं मन